हाय, शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पियुष बनवणार आहे, तर चला बनवायला सुरुवात करूयात। पियुष बनवण्यासाठी मी इथे ब्लेंडर जार घेतलेला आहे, त्यामध्ये 1 कप थंड दही टाकते। त्यातच 1 कप थंडगार दूध देखील टाकत आहे। आता यामध्ये अर्धा कप आम्रखंड टाकते। आपल्या घरात जे अवेलेबल असेल ते श्रीखंड यामध्ये टाकायचे। 200 ग्रॅम आम्रखंड इथे मी वापरलेला आहे। त्यातच थोडी वेलची पावडर आणि केशर टाकते। पियुष गोड होण्यासाठी 1/4 कप पिठी साखर टाकलेली आहे। आता याला मी ब्लेंड करून घेते। इथे आपलं हे पियुष तयार झालेलं आहे। त्याला मी एका जगमध्ये ओतते। यातच मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। हे मीठ मिक्स करून ग्लासामध्ये हे पियुष काढत आहे। यावर थोडेसे नट्स टाकलेत। इथे मी पिस्ता टाकलेला आहे। तुमच्या घरात जे काजू, बदाम किंवा पिस्ता असेल तो टाका। तर इथे आपलं हे यम्मीवालं पियुष तयार झालेलं आहे। तुम्हाला हे पियुष कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।